गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आहे सिव्हिल इंजिनियर अनिकेत सावंत आणि आज मी निघालेलो आहे तुळजापूरला. त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो माझ्यासोबत कोण कोण आहे. हे आहेत आपले भैया निखिल सावंत, त्यांचं नाव आहे. गाईज. आणि इथं आहे आणि आमच्या बिलबा आहे का, आणि हे आमचे टिल्लू. आम्ही जात आहोत तुळजापूरला. खूप एनर्जी आहे माझ्यामध्ये. आज मी तर आज गाडी चालवणार नाही. समोरून इथं पेट्रोल पंप आहे एक इथं उकळीला माझ्या गावी. तिथून एक ड्रायव्हर आपल्यासोबत येणार आहे. विथ द फुल एन्जॉय आय एम गोईंग टू तुळजापूर नाव. खूप मी एनर्जेटिक आहे आज आणि खूप उत्साह आहे. आपण पाहतच असाल माझ्या चेहऱ्यावरती. आणि मी खूप आज धमाल करणार आहे मित्रांनो. आहोत गंगाखेडच्या पुढं थोडं निळा म्हणून गाव आहे. इथून तुळजापूर हे 127 नाही 125 किलोमीटर पडेल. पहिला स्टॉप आंबेजोगाईला होईल. तर आंबेजोगाईमध्ये आपल्याला नेहाच्या आत्याची मुलगी, तिचं नाव आहे परी, ती पण येणार आहे आपल्यासोबत. चला, खूप धमाल आहे. आपण पुढे पाहणारच आहात. चला तर मग तुळजापूर. जवळ पेट्रोल बंक. आम्ही त्या ड्रायव्हरला पण इथं बसायला सांगितलं होतं मित्रांनो. तो इथं येणार आहे. इथं आम्ही या पेट्रोल बंकवरती पेट्रोल फुल करणार आहोत आणि निघणार आहोत. बसलोय विचार. आता आम्ही आंबेजोगाईपर्यंत आलेलो आहोत आणि आता आंबेजोगाईमध्ये परीला पण यायचं आहे आमच्यासोबत. आता तिची वाट पाहत आहोत आम्ही. परी येईल, आली परी. आणायची का म्हणून लागली इथली. रस्त्याच्या दुतर्फी हिरवी हिरवी झाडी आणि त्यातून आमची गाडी भरधाव वेगाने तुळजापूरच्या दिशेने जात असताना गाण्याच्या भेंड्या, गप्पा गोष्टी यातून आम्हा सर्वांना मनस्वी आनंद मिळत होता. आता आम्ही वॉशरूमसाठी थांबलेलो होतो. आम्ही आता ढोकीच्या थोडंसं पुढे आहोत. आता राहिलेला आहे प्रवास आपला फक्त 75 किलोमीटर. 75 किलोमीटर झालेला आहे. आपला जो रूट होता आंबेजोगाई, कळंब, ढोकी आणि धाराशिव आणि तुळजापूर. तुळजाभवानी देवीच्या नावावरून वसलेले 3.5 शक्तिपीठापैकी एक, छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, तिचे वास्तव्य असलेले श्री क्षेत्र तुळजापूर. मंदिराचे मुख्य द्वार राजे शहाजी महाद्वार हे चिरेबंद पाषाणापासून बांधलेले आहे. आतील सर्व बांधकाम काळ्या पाषाणाच्या चिऱ्यापासून केलेले आहे. गाभाऱ्यातील भवानीची मूर्तीसुद्धा पाषाणाचीच आहे. नवरात्रात येथे 9 दिवस यात्रा भरलेली असते. स्थापनेपासूनच येथे देवीची महापूजा सुरू होते. मकर संक्रांत, बालप्रतिपदा, गुढीपाडवा अशा 3.5 मुहूर्ताप्रसंगी देवीची महापूजा भक्तजन करत असतात. दर्शन घेऊन आल्यानंतर ज्या भाविकांना भवानी मातेची आरती करायची आहे त्यांच्यासाठी येथे आरतीचे ताट उपलब्ध असते. मंदिराच्या परिसरातील सर्व वैभव पाहून मंदिराच्या आतच असणाऱ्या पायऱ्यांवर आपण काही काळ विसावा घेतो आणि येथे बसूनच आपल्याला मंदिरातील चैतन्य, ऊर्जा आणि शांतीचा अनुभव येतो. काही काळ विसावा घेऊन माँसाहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडतो. जेवण वगैरे झालं आणि दर्शन पण झालं तुळजापूरचं. तुम्ही मागे व्लॉगमध्ये पाहिलंच असेल. खूप गर्दा होता दर्शनाला. त्याच्यामुळे आम्ही तिथं काही व्हिडिओ जास्त दाखवू नाही शकलो. थोडेसे फुटेज घेतले होते आणि ते तुम्ही बघितलेच असतील.
आता आम्ही निघालेलो अक्कलकोटसाठी. इथून अक्कलकोट 62 किलोमीटर आहे आणि आणखीन आपल्याला 1 तास प्रवास करायचा आहे. सोलापूरहून आपल्याला अक्कलकोटला जायचं या मार्गाने. धुळे सोलापूर हा मार्ग आहे. अक्कलकोटचं दर्शन झालं आणि अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आता गावाकडे निघालेलो आहोत, म्हणजेच गंगाखेडकडे. आता उजनीपर्यंत आलेलो आहे मी. आता इथं बासुंदी खाण्यासाठी इथं थांबलेलो आहोत. आणि अक्कलकोटमध्ये खूप गर्दा होता. जसं की तुळजापूरमध्ये जेवढा गर्दा होता तेवढाच अक्कलकोटमध्ये पण गर्दा होता. त्याच्यामुळे तिथं काही शूट करताच नाही आलं. तर बासुंदीमध्ये माशी निघाल्यामुळे कोणालाच बासुंदी नाही का वाटली. त्याच्यामुळे आता आम्ही सॅड होऊन निघालेलो आहोत इथून हॉटेलमधून. उजनीवरून गंगाखेड 161 किलोमीटर आहे आणि आपला जो रूट आहे तो उजनी, लातूर, आंबेजोगाई, परळी आणि गंगाखेड असा असणार आहे. तर आपल्याला आणखीन 3 तास प्रवास करायचा मित्रांनो. 1 तास प्रवास झाल्यानंतर आता आम्ही लातूरपर्यंत आलेलो आहोत. इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत. मेथी वेज महाराजा बघूत काय तर. हो भैया एक पनीर मसाला बस, 2 भाज्या आणि तंदूर रोट्या. हे तुला पनीर आवडत आहे ना? शेवभाजी पनीर आवडत आहे का सगळ्याला? तुम्हाला आवडत आहे ना पनीर आणि शेवभाजी? मित्रांनो मी मी दोन्ही मागविल्या, मीच मागितल्या की. मित्रांनो नेहानी पनीर मसाला आणि मी शेवभाजी मागवली आहे. तर बघूया आता कोणती भाजी आपल्याला टेस्टी लागते ते. नंतर मी सांगणार आहे तुम्हाला की कोणती भाजी टेस्टी लागली. कशी झाली शेवभाजी? शेवभाजी की पनीर? आता समजलं. पनीर पनीर तुला? पनीर पनीर. तुम्हाला? पनीर. पनीर विनर झाला मित्रांनो.